राज्यातल्या 54 नद्या प्रदूषित असल्याची सरकारची कबुली। प्रदूषित नद्यांमध्ये मुंबईतील 1, सोलापूरमधील 2 आणि राज्यातील उर्वरित 46 नद्यांचा समावेश। विधान परिषदेमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची लेखी उत्तरातून माहिती। इलेक्ट्रिक गाड्यांना टोल माफी देण्याचा GR असतानाही सर्रास टोल वसुली। काँग्रेस आमदार नाना पटोलेंकडून विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित। टोलवाल्यांची दादागिरी सुरू असून सरकार त्यांचं टेंडर रद्द करणार का, पटोलेंचा सवाल। इलेक्ट्रिक गाड्यांना समृद्धी हायवेवर, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आणि अटल सेतूवर टोल माफी। मात्र गाड्यांचे फास्टॅग परिवहन विभागाकडून त्या सिस्टीमवर टाकण्यास वेळ लागल्यामुळे टोल वसुली सुरू। दादा भुसेंची पटोलेंच्या प्रश्नावर माहिती। या पद्धतीने परिवहन विभागाने ईव्हीचा फास्टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्या पासून तर त्या टोल सिस्टममध्ये तो येण्याच्यासाठी या साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टममध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडून टोल वसुली झाली असेल। पुढच्या 8 दिवसांमध्ये इलेक्ट्रिक गाडी मालकांकडून केली जात असलेली टोल वसुली थांबवा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश। तर GR लागू केल्यापासून ज्यांच्याकडून टोल घेतला असेल त्यांना तो परत करा, असेही विधानसभा अध्यक्षांचे निर्देश। आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत। त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या 8 दिवसात सांगतो पुढच्या 8 दिवसात एकही ई व्हेकलकडनं GR नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये। आमदार प्रकाश सुर्वेंकडून मागाठाण्यातील झोपडपट्टीवरील कारवाईचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित। विकासकाशी संगनमत करून महापालिकेने 1997 पासून असलेली 50 घरं तोडली। प्रकाश सुर्वेंचा आरोप, संबंधितांवर कारवाईची मागणी। कोर्टाच्या आदेशानं मागाठाण्यातील झोपडपट्टीवर कारवाई। मंत्री उदय सामंत यांचं प्रकाश सुर्वेंच्या प्रश्नाला उत्तर। प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापण्याचं सामंत यांचं आश्वासन। दोषींवर कारवाईचंही दिलं आश्वासन। या संदर्भामध्ये 100% चौकशी केली जाईल। 95च्या अगोदरचा नियम जर याला लागू होत असेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही। आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आता मुद्दा जो प्रकाश सुर्वे साहेबांनी या ठिकाणी मांडला त्याच्यासाठी ACSच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून 60 दिवसाच्या आत याची चौकशी केली जाईल आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सगळी कार्यवाही थांबवली जाईल। आमदार सुर्वेंचा आपल्याच आमदार घरचा आहे। सामंत तरुण आणि अभ्यासू मंत्री, मात्र अधिकारी त्यांना चुकीची माहिती पुरवतात। मात्र अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मंत्र्यांनी थातुरमातुर उत्तरं देऊ नयेत, सुर्वेंनी सामंतांना सुनावलं। बोला। मंत्री मोदयांनी उत्तर दिले, थातुरमातुर उत्तर आहे। ते अत्यंत हुशार मंत्री आहेत, त्यांना कुठला मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळतं। गुगली टाकायमध्ये मास्टर आहेत, ते तरुण आहेत आणि आमच्या पक्षाचे 2nd नंबरचे नेते आहेत। पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांची विसंगती ब्रीफिंग चुकीची केलेली आहे। भाजप आमदार मनीषा चौधरींकडूनही मागाठाण्याच्या शुक्ला कंपाऊंडमधील झोपडपट्टीवरील तोडक कारवाईवर आक्षेप। घरं अनधिकृत होती तर मुंबई महापालिका त्यांच्याकडून कर का वसूल करत होती? त्यांना अधिकृत वीज जोडणी आणि गुमास्ता प्रमाणपत्र कसं मिळालं? चौधरींकडून सवाल उपस्थित। ह्या शुक्ला कंपाऊंड मध्ये जी लोक राहत आहेत, जे इंडस्ट्रियल गाळे आहेत, हे 1970 पासूनचे आहेत अध्यक्ष महोदय। आणि ह्यांच्याकडे जर मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडनं टॅक्स कसा घेत होती, मुंबई महानगरपालिकाने त्यांना गुमास्ता सर्टिफिकेट कसं दिलं, त्यांना कमर्शियल इलेक्ट्रिसिटी कशी दिली, जर ते इल्लीगल होते तर मुंबई महानगरपालिकेने त्याच वेळेला त्यांच्यावर कारवाई का केली नाही? अंधेरी सबवे मागील 50 वर्षांपासून पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते। आमदार मुर्जी पटेल यांच्याकडून विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित। यावर काही तोडगा काढणार का, पटेल यांचा सरकारला सवाल।
अंधेरी सबवेमधील नाला रुंदीकरणासाठी मुंबई महापालिकेनं सल्लागार समिती स्थापन केली, मात्र त्या परिसरामध्ये घरं असल्यामुळे तिथल्या नाल्याचं रुंदीकरण करता येत नाही. माधुरी मिसाळ यांचं मुर्जी पटेलांच्या लक्षवेधीवर उत्तर. महानगरपालिका आणि IIT कडनं आपण एक सल्लागार समिती नेमली होती आणि त्यांनी आपल्याला असा दिलं आहे की 981 मीटर लांबीचा एक बंदिस्त नाला आपण तिथे टाकू शकतो, असा त्याचा पूर्ण त्यांनी अहवाल आपल्याला महानगरपालिकेला दिलेला आहे. मुंबईत चाळीतले लोक इमारतीमध्ये गेले, मात्र त्यांच्या दुचाकीला पार्किंग नाही. प्रसाद लाड यांच्याकडून मुद्दा विधानसभेत, त्यावर नगरविकास विभागाला उपाययोजना करण्याबाबत सूचना देऊ, फडणवीसांचं उत्तर. गाड्यांची पार्किंगची व्यवस्था डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये देतो, परंतु मोटरसायकल पार्किंगची व्यवस्था देत नाही. असे अनेक उदाहरणं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण आम्ही कानावर घातलं की BTD चाळीचा पण आम्ही विकास करतोय. त्या BTD चाळी 2-3 हजार मोटरसायकल असतील, पण त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नाही आहे. टू व्हीलरचं पार्किंगच नाही आहे आणि मग सगळ्या लोक दिसेल त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग करतात. त्यांनी जे सांगितलं तेही खरं आहे. BTD ते आमच्या लक्षात आलं, नंतर आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि म्हणून त्या संदर्भात नगरविकास विभागाला आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन आपल्या DCRमध्ये तशा प्रकारचा काय बदल करता येईल हा प्रयत्न आपण करू. छगन भुजबळांच्या खात्यातून 1 कोटींचा बारदाना गहाळ. सरकारची लेखी उत्तरात कबुली. शेतकऱ्यांच्या भात खरेदीसाठी खरेदी केला होता बारदाना. ठाण्यातील शहापूर आणि मुरबाडमधून 1,05,00,000चे 3,38,437 बारदानं गहाळ. अंबादास दानवेंनी केलेले आरोप आणि व्हिडिओ प्रकरणी शिवसेना आमदार महेंद्र दळवी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार. दळवींकडून दानवेंना नोटीस. 8 दिवसामध्ये व्हिडिओ संदर्भात ठोस पुरावा देण्याची मागणी. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये दुबार मतदारांचं संकट. महापालिकेच्या 19 पथकांकडून 33,770 दुबार मतदारांची पडताळणी सुरू, पण मतदारांची घरं सापडत नसल्यामुळे महापालिकेच्या पथकासमोर मोठा आव्हान. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांच्यावर अटकेची टांगती तलवार. अमेझॉनबरोबर झालेल्या मराठीच्या वादावरून त्यांच्या वकिलाला न्यायालयाबाहेर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मोहोळ नगर परिषद निवडणुकीनंतर EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर शिवसेना उभाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा 24 तास पहारा. EVM सुरक्षेमध्ये छेडछाड होऊ नये यासाठी 50 कार्यकर्त्यांचा खडा पहारा. बीडच्या गेवराईमध्ये स्ट्रॉंग रूमला शस्त्रधारी जवानांसह विशेष सुरक्षा. राजकीय पक्षांना 24 तास CCTV चित्रीकरण पाहता यावं यासाठी विशेष सोय. मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्यानंतर मतमोजणीच्या दिवशी विशेष बंदोबस्त असणार. नंदुरबार नगरपालिकेतील सर्व उमेदवारांना स्ट्रॉंग रूम बाहेर बोलावून प्रशासनाकडून EVM सुरक्षित आहे की नाही याची माहिती. EVMवर CCTVची नजर, तर स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा बंदोबस्त. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या समोर 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. 4 महिला तर 7 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश. सरकारनं 11 जणांवर एकत्रितपणे जाहीर केले होते 82 लाख रुपयांचं बक्षीस. बारामतीमध्ये आज सकाळपासून ईडीची छापेमारी. पुणे आणि मुंबईच्या दूध डेअरीवाल्यांना 10 कोटींना गंडवल्याप्रकरणी आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरांवर धाडी. जालोची वाडी या लोखंडेंच्या मूळ गावामध्ये ईडीची छापेमारी. पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी येणार असल्याची माहिती. सांगलीतील माणगंगा नदीकाठच्या गावामध्ये वाळू ठेक्याविरोधात संताप. वाळू उपशानं पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती. आटपाडी तालुक्यातील 2 तर सांगोला तालुक्यातील 2 गावातील ग्रामस्थांकडून ठेका स्थगित करण्याची मागणी. वीज कनेक्शन मागायला आलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून सोलरची सक्ती. मात्र प्रत्यक्षात सोलर पंप मिळेना. पिकाला पाणी कसं द्यावं, धाराशिवमधील शेतकऱ्यांचा सवाल. देवाच्या आळंदीमध्ये इंद्रायणी नदीमध्ये मृत माशांचा खच. दूषित पाण्यानं माणसं मरायची वाट पाहणार का, संतप्त स्थानिक ग्रामस्थांचा सवाल. मुंबईतील अंधेरी, सांताक्रूज आणि दादरमधील काही विभागातील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद. महापालिका मोठ्या आकाराच्या जलवाहिन्यांच्या जोडणीची कामं हाती घेणार. गर्दीच्या वेळी लोकल डब्याच्या दरवाजात उभं राहणं निष्काळजीपणा नव्हे. मुंबई हायकोर्टाकडून लवादाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब. दरवाजामध्ये उभं असताना पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना भरपाई देण्याचे निर्देश. मुंबईतील मोनोरेलच्या संचलन आणि देखभालीसाठी सुद्धा अदानी समूह उत्सुक. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, इंडवेल कन्स्ट्रक्शन, पॉवर मेक प्रोजेक्ट्स या कंपन्यांमध्ये चुरस.
मालवणमधील अरबी समुद्रामध्ये असलेला सिंधुदुर्ग किल्ला 12 डिसेंबरला पूर्णपणे बंद राहणार. त्रैवार्षिक कार्यक्रमानिमित्त किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय. नाताळ आणि नववर्षानिमित्त मध्य रेल्वेच्या विशेष ट्रेन CSMT करमाळी, LTT तिरुवनंतपुरम या विशेष गाड्यांबरोबरच CSMT नागपूर, पुणे नागपूर, पुणे सांगानेर, पुणे अमरावती या मार्गावरील 76 गाड्यांचं वेळापत्रक जाहीर. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातल्या आदिलाबादमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश वाहतुकीचे 3 आयशर ट्रक पोलिसांनी पकडले. यातून 62 गोवंशांची सुटका, 2 जनावरांचा मृत्यू, दोघांना. गडचिरोलीमध्ये ट्रकच्या धडकेमध्ये शिक्षिकेचा मृत्यू. शिक्षिका ममता बांबोळे यांच्या दुचाकीला ट्रकनं धडक. चंद्रपूर मार्गावरची घटना. फरार ट्रक चालकाचा शोध सुरू. पुण्यामध्ये भरधाव PMPMLच्या बसनं दोघींना उडवलं. 9 वर्षीय मुलीचा मृत्यू तर तिची गरोदर बहीण गंभीर जखमी. अपघाताची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. कोल्हापूरच्या सायबर चौकामध्ये विचित्र अपघात. सिग्नलला थांबलेल्या 4 ते 5 वाहनांना ट्रकची धडक. ट्रक देखील डिवायडरवरून उलटला. अपघात CCTV कॅमेऱ्यात चित्रित. धुळे जिल्ह्यातल्या कापडणेमध्ये पतंग उडवताना 3ऱ्या मजल्यावरून कोसळून मुलाचा मृत्यू. शाळेला जाताना थांबून मित्रांसह पतंग उडवायला गेला होता. इमारतीच्या गच्चीवर. रक्षित पाटीलच्या मृत्यूनं कुटुंबाला धक्का. सोलापूरमध्ये क्रिकेट खेळताना चक्कर येऊन कोसळल्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू. नरेंद्र गुडशेलू असं 42 वर्षीय मृताचं नाव. नरेंद्र गुडशेलू होम मैदान या ठिकाणी मित्रासह क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन जागेवर कोसळले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.